राजकारण असेल, समाजकारण असेल, शेती करणं असेल, नाही तर बचत गट चालवणं असेल, या सगळ्यांमध्ये आपल्याला काय कायम ठेवावं लागतं ते म्हणजे श्रद्धा आणि सबुरी, म्हणजे आपल्या साईबाबांची शिकवण आहे. श्रद्धा म्हणजे काय, तर आपण जे कष्ट करू त्या कष्टाला आपण निर्भीडपणे उभं राहिल्यावर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं यश येईल, अशा प्रकारची भावना ही श्रद्धा. आणि सबुरी म्हणजे काय, एखाद्या वेळी आपल्या फाईलवर लाल रेघ ओढली गेली किंवा ती फाईल मागे पडली तर आळसावून न जाता, आशा न सोडता परत 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 प्रयत्न करायचा आणि ती सबुरी ठेवायची आणि सतत प्रयत्न केल्यानंतर आपल्याला यश मिळेल. निराशा सर्वांच्याच वाट्याला येत असते, कोणाच्या येत नसेल. सगळ्या मोठ्या मोठ्या, आता इथे मंचावर आदरणीय विखे पाटील साहेब आहेत, बाळासाहेब विखे पाटलांपासून मुंडे साहेबांचे आमचे संबंध आहेत. आता 3री-4थी पिढी राजकारणात आलेली आहे, काम करत आहे. पण अशा वेळी सुद्धा जे ते करू शकले आमचे मोठे लोक, ते आम्हाला जमणं एवढं सोपं नाही आहे. कारण ते आमची स्पर्धा दुसऱ्या कुणाशी नाहीच आहे, आमच्याच मोठ्या लोकांची आहे. कारण त्यांनी केलं तर लोक कितीही काम केलं तर मला म्हणजे मुंडे साहेबांवर जमणार का, आणि किती चांगलं केलं मुंडे साहेबांची लेख आहे, चांगलं करावंच लागतंय. आणि काही चुकलं मुंडे साहेबांची लेख चुकू कशी शकते. म्हणजे दोन्ही काठीत सापडण्यासारखं असतं, ज्याला ऑलरेडी वारसा असतो, ज्याला ऑलरेडी नाव असतं, आणि त्याला जास्त काम करावं लागतं, जास्त जबाबदारीने काम करावं लागतं. संसार जरी मोडून पडला तरी मोडला नाही कणा, पाठीवर थाप देऊन पुन्हा एकदा लढ म्हणा, असं म्हणायला माझ्याकडे माझे मुंडे साहेब नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मला त्यांचे आशीर्वाद दिसतात. त्यामुळे किती वेळा मोडून पडलं तरी तुम्ही नुसतं थाप द्यायची भूमिका द्या, परत उभं राहून आम्ही तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी सदैव सदैव कटिबद्ध राहू. आम्ही कधीही गरिबांच्या, वंचितांच्या, पीडितांच्या कार्यक्रमासाठी, कामासाठी कधीही मागे पुढे पाहणार नाही. सामान्य माणसाचा आवाज उचलण्यासाठी कुणासमोर दबणार नाही. कोणाही सामान्य माणसाच्या कामासाठी मी कधीही तुम्हाला वचन देते, मी थकणार नाही, रुकणार नाही आणि कोणासमोर कधीही झुकणार नाही. मी उठणार नाही, मी मागणार नाही, मी जनसेवेचा घेतलेला वसा टाकणार नाही. आणि आपले पारिवारिक संबंध जर जमले असेल, आपल्या त्याच्या वर्षानुवर्षाचा त्याचा इतिहास असेल, तर त्यालाही कधी नाही म्हणू शकणार नाही. विखे पाटील साहेबांनी, परिवाराने मला इथे बोलवलं. मी ग्रामीण विकास मंत्री असताना हे दिलं होतं, त्या आठवणीने माझ्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं, तेव्हा मला जो सन्मान दिला त्या सन्मानासाठी मी त्यांचे आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते. मुंडे साहेबांनी संस्कार हेच केले की राजकारणामध्ये मन मोठं ठेवलं पाहिजे. जय पराजय चालत राहतो, निवडणुका येत जातात जात राहतात, पण आपलं मन मोठं झालं पाहिजे. आणि मोठं मन तेच असतं जे गरीब माणसाला एक उबदार पंखाच्या खाली घेतं, सामान्य माणसाच्या चुका मनामध्ये घेऊन, पोटामध्ये घेऊन त्यांच्या पाठीवर हात फिरवतं. असं मोठं मन राजकारणामध्ये आपल्या सर्वांना ठेवून सामान्य माणसाची सेवा करायची आहे, असा निश्चय आपल्या पुढे व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.